नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. जम्मू काश्मीरमधल्या राजौरी जिल्ह्यातल्या नौशेरा भागात आज पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारीत 2 नागरिक ठार झाले असून अन्य 1 जण जखमी झाला आहे. संरक्षण विभागातल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्ताननं सकाळी 7 वाजेच्या सुमारास अचानकपणे गोळीबार सुरू केला. या गोळीबारीमुळे झांगर भागामध्ये 3 नागरिक गंभीर जखमी झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. यापैकी 2 जण नंतर मरण पावल्याचं सांगण्यात आलं. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा या भागात गोळीबार सुरूच होता. पाकिस्तान स्थित मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याच्यावर अमेरिकेनं बंदी घातली आहे. तसंच अमेरिकेनं त्याची दहशतवादी संघटना जमात उद दावावर देखील बंदी घातली आहे. लष्कर ए तय्यबा, जमात उद दावा, अल कुरान, अल कैदा यासारख्या दहशतवादी संघटनांना आर्थिक रसद पुरवणारं जाळं उद्ध्वस्त करण्याचा या बंदीमागचा उद्देश असल्याचं अमेरिकेच्या परकीय संपत्ती नियंत्रणच्या कोषागार विभागाचे संचालक जॉन स्मिथ यांनी सांगितलं. पाकिस्तान आणि सभोवतालच्या भागामधल्या दहशतवादाबाबत अमेरिकेचं आक्रमक धोरण यापुढेही सुरू राहणार असल्याचं स्मिथ यांनी म्हटलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी आज हिमाचल प्रदेशमध्ये न्यूमोनियाची नवीन लस न्यूमोनोकल कॉन्जुगेटची सुरुवात केली. न्यूमोनियाच्या नव्या लसीकरण मोहिमेअंतर्गत या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. न्यूमोनिया सदृश्य 90 प्रकारचे विषाणू असतात, ज्यामुळे अनेक प्रकारच्या आजारांना तोंड द्यावं लागतं. या लसीमुळे बालमृत्यूचं प्रमाण कमी होण्यास देखील मदत होणार असल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं. भारतातल्या औद्योगिक धोरणाच्या धर्तीवर महाराष्ट्रात महिला औद्योगिक धोरण लवकरच निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. भारतीय औद्योगिक महासंघ सीआयआय यांच्या वतीनं मुंबई इथं आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्र हे महिला औद्योगिक धोरण निश्चित करणारं देशातलं पहिलं राज्य असेल. भारतीय औद्योगिक महासंघाला शासनामार्फत औद्योगिक गुंतवणुकीसाठी सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल असं देसाई म्हणाले. उद्योग क्षेत्रामध्ये मोठ्या उद्योगांसाठी 1 खिडकी योजनेतून सेवा दिली जाते. लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये 100 कोटीपर्यंतचं भागभांडवल असलेल्या उद्योगांनाही 1 खिडकी योजनेतून सर्वतोपरी सेवा दिली जाणार असल्याचंही उद्योगमंत्री देसाई यांनी यावेळी सांगितलं. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना केलेल्या कथित शिवीगाळ प्रकरणी भोकरदन इथं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना पोलिसी बळाचा वापर करून तुरुंगात डांबणं म्हणजे अघोषित आणीबाणीच असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. जालना पोलिसांनी रावसाहेब दानवेंविरुद्ध भोकरदन इथं आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर केलेल्या कारवाईचा निषेध करताना आज मुंबईत ते बोलत होते. उस्मानाबाद इथं मुख्यमंत्र्यांसमोर कर्जमाफीची मागणी करणाऱ्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार करण्याच्या प्रकाराचाही खासदार चव्हाण यांनी यावेळी तीव्र शब्दात निषेध केला. राज्याचे निवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि ज्येष्ठ क्रीडा मनसोपचार तज्ञ डॉक्टर भीष्मराज बाम यांच्या पार्थिव देहावर आज नाशिक इथल्या अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. नेमबाज अंजली भागवत, धावपटू कविता राऊत, निवृत्त सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, स्वाध्याय परिवारच्या धनश्री तळवलकर यांच्यासह विविध क्षेत्रातले मान्यवर यावेळी हजर होते. त्याआधी सकाळी महात्मानगर गणपती मंदिराच्या सभागृहात त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. धुळे शहरासह तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या कालच्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालं आहे. धुळे शहरातल्या वडजाई रोड, साक्री रोड, देवपूर आदी भागात अनेक घरांच्या छतावरील पत्रे उडाले. औरंगाबाद शहरात दुपारी 3 वाजेनंतर अचानक वातावरणात बदल झाला असून सोसाट्याचे वारे वाहू लागले. त्यामुळे वातावरणात गारवा जाणवू लागला आहे. दरम्यान जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यात 2:30 वाजेच्या सुमारास मोठा पाऊस झाला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सकाळी 6:50 वाजून